परिधान केलेला खेळाडू गणेशला आपण पाहतोय. दोन्ही संघाचे 12 प्रति कृपया पॅवेलियन मध्ये यावं. रोहा संघाचा इथे अवेलेबल झालाय. गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. अरबाज आपण पाहतोय. डॉक्टरची पूर्ण डॉक्टरची टीम आहे का? पूर्ण डॉक्टरची टीम आहे. मित्रांनो मित्रांनो अगदी पाहिलं तर सर्व आपण ते अगदी करिअर मध्ये आपण पाहत असतो. डॉक्टर की असतं तिथे देखील मात्र क्रिकेट पासून वंचित नाही मित्रांनो. क्रिकेट हा जीव का प्राण आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं की अगदी पाहिलं ना तर सर्वांचं मन अगदी पाहिलं ना किती तुम्ही कुठल्याही पेशामध्ये कामावर असाल, परंतु क्रिकेट म्हटलं गेलं की अगदी टीव्हीच्या समोर देखील आपण पाहत असतो, मैदानामध्ये देखील पाहत असतो. तिने क्रिकेटला अजून देखील अलविदा केले नाही मित्रांनो. त्याप्रमाणे पाहिलं तर पूर्णपणे टीम आपण पहिल्यांदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होणार आहे. गोलंदाज आपण पाहणार तर अरबाज खान आपण पाहिलं तर फिल्म सिटीमध्ये नक्कीच पाहिलं तर अरबाज खान, सलमान खान, आपण सोहेल खानला नक्कीच पाहिलं असेल. परंतु आज या क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला अरबाज खानची गोलंदाजी स्ट्राईक झोनकडे असणारे डावखुरा फलंदाज आपण पाहतोय गणेश. यावेळचा चेंडू शॉट पीच पद्धतीचा मात्र उडवलाय. तिकडे मात्र पाहिलं तर लॉंग लेगच्या वरून डोक्याच्या वरून मोठा फटका लगावला गेलाय. गणेश ऑन फायर होतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. डीजेला देऊया संधी. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावलाय. गणेश 12 प्रतिनिधी कृपया पनवेल संघाचा इथे उपस्थित करायचा आहे. गणेश पारांगे गोलंदाजी फलंदाजी मार्ककडे असणार आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा बेंशेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक, एक राष्ट्रीय पंच नरेश पाटील सर यांच्या या ठिकाणी जियानमान क्रिकेट क्लब बेंशेवाडी यांच्याकडून यथोचित मान सन्मान, मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन परेश पवार सत्कार करतील. धन्यवाद सर. तत्पूर्वी आपण पाहिलं सर्व जर मराठी शाळेतून शिकला असेल तर आज पाहतोय सर्व इथे मात्र पाहिलं तर आपण अजित गोंगाजी पाहिलं तर ओहो सुंदर अप्रतिम दर्जाचा इकडे पाहिला जातोय. सुंदर ज्याप्रमाणे जर पाहिलं ऍथलेटिक कसं असावं तर इथे दाखवलं तर उत्तम उदाहरण चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीचा अजित गोंगाजी पाहिलं ना. गोंगाजी आपण चांगल्या प्रकारची फलंदाजीचा नमुना पेश करत असतात, परंतु या मैदानावर आपली छाप सुटली नाहीये. कारण की मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ऍथलेटिक कसं असावं ना तर आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये आपण सेकंड मॅच मध्ये पाहिला असाल ना तर इथे मात्र इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाचा मॅच रंगला होता. तिथे जर तिलक वर्माला आपण जर पाहिलं ना तर असा ऍथलेटिक जो झोन केला ना तिथे कॅच पकडला गेला. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातामधून सोडण्याचा प्रयत्न केला. शाहिद आपण पाहतोय दरम्यान खरोखर अशा वेळी मात्र चांगल्या प्रकारचा एफर्ट दिला. एफर्ट एवढा जबरदस्त होता की लॉंगांच्या वरून मोठा फटका लगावला होता, परंतु पुढच्या क्षणाला मात्र शाहिदनी मात्र अगदी तंबूचा रस्ता दाखवला. तर अजित याला 12 प्रति नाही का तुमचा पनवेल संघ. आपण मोठ्या टुर्नामेंटला खेळतोय तर कृपया सहकार्य असावं. नावाची उद्घोषणा होणं गरजेचं आहे. तर 12 प्रतिनिधी कृपया पनवेल संघाचा मेडिटिक पनवेल आपण पाहिलं लवकर यायचंय. तत्पूर्वी आपण पाहतोय रोहा रॉयजर्स आपण पाहतोय डॉक्टरची टीम पूर्णपणे पाहिली तर जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. यावेळेचा चांगली सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला होता, परंतु पुढच्या क्षणाला जबरदस्त एक खेळ झेल टिपला गेला आणि संघ मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी बजावतोय. आणि आता मात्र पुन्हा सज्ज झालाय अरबाज खान. आपण गोलंदाजी मार्ककडे ट्रॅकवर सज्ज होतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 7 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र त्रिफलाचीत करून ठेवलाय. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. द बॉल ब्युटिफुल दांडी गुल डीजे. अरबाज खानची गोलंदाजी जर पाहिली ना तर वाखडणे योग्य गोलंदाजी आहे. येतोय तो प्लेअर अगदी पाहिलं ना तर अगदी डगआउट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे मित्रांनो. यावेळी अरबाज खान ऑन फायर होतोय. जर पाहिलं इथे फलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. फलंदाजीवर
पडवेल संघ मी वारंवार विनंती करतोय, एक तर कंपल्सरी आहे तर का इकडे पॅव्हलियन मध्ये बसावं. वारंवार तुम्हाला सूचित करतोय काय मित्रांनो, तुम्हाला माझा शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल, माझा ध्वनी तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल. आज लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय, मॅचेस पाहताय तुम्ही, तिथे तुमचं जर असं आपण खेळाडू वृत्ती दाखवा. चला मित्रांनो, चला लवकर त्वरित आम्हाला कळवा. याप्रमाणे न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. अरबाज मात्र ऑन फायर होतोय, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. इथे पाहिलं तर आपली यावेळेचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या वरून. पाहिला तर 1 बाउन्स 4 रन्स. डीजेला देऊया संधी. अरबाज खान आपण पाहिला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता, परंतु ज्यावेळी मात्र पटक्यात वजन धावा मिळतील इथे मात्र 4. आता इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू पाहिला तर नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? एक मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारचं होतं. शेवटच्या क्षणाला बॅकवर्ड खेळल्याच्या दिशेने मात्र 1 बाउन्स 4 रन्स. दिलबांगे मोर रन मिळतील 4. पहिल्या झालेल्या चेंडूवर मात्र 2 चेंडूमध्ये 2 सलग चौकार खेचले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर अगदी 15 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. एक आपण पाहिलं एक मोठं नाव अजित मात्र हे नाव इथे मात्र पनवेल डिस्ट्रिक्ट मध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पनवेल मध्ये नाव गाजलेलं, परंतु अजितला देखील माघारी परतवलं. अगदी तंबूचा रस्ता दाखवला, अगदी तंबूच्या आश्रयामध्ये पाठवलं. परंतु आज जर पाहिलं तर एक कलिवल्ले पाटील नावाचं हे वादळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गणेश पारांगे आपण पाहतोय. यावेळी मात्र फलंदाजी मार्कडे डावखुरा फलंदाज आपण पाहतोय, परंतु गोलंदाजी मात्र 6 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये येतोय. गोलंदाजाचं नाव आहे मुकेश आपण पाहतोय. यावेळीचा बघूया मुकेशची गोलंदाजी कितपर्यंत योग्य असेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय गणेश पारांगे डावखुरा फलंदाज, तिथप्रमाणे क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजलेलं आहे. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कशा प्रकारची फलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. परंतु आता मात्र बघूया यावेळीचा जर गोलंदाजीला नक्की झार असेल. मुकेश आपण पाहतोय, मुकेश सिंह का ओके. यावेळेचा चेंडू अगदी पाहिला ना सुरेख पद्धतीपर्यंत क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये. तिथे पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अशा वेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलाय. तिथे जर चेंडू जर पाहिला ना म्हणजे अगदी रनअप जर पाहिला तर एक 2 ते 3 पावलांचा रनअप असेल, परंतु चेंडू परफेक्ट लेनवर आदळणं हे मात्र मुकेशची कळा आहे मित्रांनो. यावेळेचा चेंडू 1 धाव घेतलाय. 1च्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 17 धावसंख्या बोर्डवर पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्लोअर बोर्ड पद्धतीचा चेंडू फुल टॉस बॉल चेंडू उडवलाय मिड बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून. इथे देखील चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच गणेश पारांगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहतोय यावेळीचा चेंडू पाहिला तर गणेश पारांगे ऑन फायर होतोय. 6 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील पाहिलाय अगदी झोन मध्ये पाठवलाय कोण मध्ये मित्रांनो. यावेळेचा चेंडूत होतं वजन आपण पाहिलं ना, धावा मिळतील अर्धा डझन आपण पाहिलात. काय इथे मित्रांनो पाहिलं शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू गणेश पारांगे ऑन फायर झाला. त्यावेळी शॉर्टपिच चेंडूला चांगल्या प्रकारची कलाटणी दिली आणि 2 बॅक टू बॅक षटकार खेचलेत. षटकारच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे तिथे पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहिलंय. संघाला सावरण्याचं नक्कीच काम करत आहेत. इथे देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र चेंडूवर पूर्णपणे येण्याचा प्रयत्न केला. तिकडे पाहिलं ना अगदी
मिड विकेटच्या एरियामध्ये तिकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धावेचा फटका आपण पाहायला मिळाला. कैवल्य पाटीलवर स्ट्राईक आलाय. कैवल्य देखील तेवढ्याच ताकदीचा प्लेअर आहे, तेवढ्याच त्याचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे जर पाहिलं तर मुकेशला काहीतरी गोलंदाजीमध्ये करावत करावी लागेल, कारण की 3-4 चेंडूंचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये 15 धावा खर्च केले आहेत. परंतु इथे मात्र थोडासा संघाला सावरण्याचं काम नक्की करेल का? धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत तर 30 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पहिल्या षटकामागे 15 धावा खर्च केल्या होत्या अरबाज खान याने. काय मित्रांनो, गोलंदाजी लेग स्पिनचा मारा केला, तिकडे मात्र अरबाज खान आहे, कोणतीही गोलंदाज नाही. यावेळी लेग स्पिन मला सेनवानची आठवण करून दिली मित्रांनो. लेग स्पिन म्हटलं गेले की सेनवान असा मात्र एक ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त खेळाडू, त्याच्याकडे नजाकत होती, व्हेरिएशन होता. लेग स्पिन करणं मित्रांनो तेवढाच अगदी ताकदीचा, अगदी पाहिला ना तर गोलंदाजीला नक्कीच धाडस लागतो, कारण की चेंडू अचूक टप्प्यावर नाही पडला ना तर फुलटा चेंडू पडला ना तर तिथे मात्र खरोखर त्याचा मात्र चांगला पाहुणचार घेता येतो. परंतु यावेळी जर पाहिला ना, मुकेशचा टप्पा जर पाहिला ना, अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. इथे जर चेंडू परफेक्ट चेंडू लेंडवा आदलला त्यावेळी मात्र मोठा फटका कैवल्य पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता, परंतु तिथे थांबवण्याचं काम नक्कीच केलं. अरबाजला मात्र पाहिलं तिकडे मात्र मिड विकेट रिझन मध्ये त्यांनी चांगला प्रकार झेल टिपला. इथे न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय गणू, आपण पाहतोय गणू, आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल. इथे पाहतोय गणेश फारांगेवर फायर होत आहे, परंतु आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय तो मात्र गणू आपण पाहतोय. इथे धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 30 धावसंख्येवर स्तब्ध आहे. इथे जर दुसरं षटक हाताळण्यासाठी मुकेश मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. 2 षटकार खर्च केले असतील. पुढच्या क्षणाला मात्र इथे कैवल्य पाटीलला देखील माघारी परतवलंय. आणि अशा वेळी इथे गणू मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय. इथे मात्र येणारा चेंडू कशा प्रकारचा असेल, टप्पा अचूक पद्धतीचा टाकला जाईल का? आपण जर पाहिला चेंडू पुन्हा हवेमध्ये, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो हो, काय मित्रांनो, कॅच सोडला जातोय. लोण्याचा गोळा इथे पाहिला तर अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. ज्यावेळी मागच्या कॅच मध्ये सर्वांना अशी नजरा होते की हा कॅच देखील टिपला जाऊ शकतो, परंतु मागचा कॅच जर पकडला, एवढा जड अगदी डिफिकल्ट कॅच होता, तो मात्र अगदी चांगल्या प्रकारचा कन्वर्ट केला. परंतु यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता. शेवटच्या क्षणाला मात्र लोण्याचा गोळा सोडला आणि अशा वेळी एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या गेल्यात. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत 1 की 2, एकच ना, पंच एकच धाव ना, ओके ओके सॉरी, एकच धाव मिळते. 1 धावनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत 31 आपण धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळी जर पाहिलं तर 2 गडीच्या मोबदल्यात या ठिकाणी संदेश मळेकर ग्रामस्थ बेंशेवाडी या ठिकाणी येतोच मान सन्मान केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष मंडळाच्या वतीने परेश पवार हे संदेश मळेकर यांचा या ठिकाणी सत्कार करतील. गोलंदाजी मार्कडी येतोय. न्यू गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. शाहिदला आपण पाहतोय, एक झेल सोडला होता, एक झेल टिपला होता, परंतु आता मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दुसरा षटक, 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 31 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. 31 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं तर 15.5च्या सरासरीने संघ चाललेला. तत्पूर्वी आपण पाहणार आहात शाहिदला मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यावेळी संघाला सावरण्याचं काम नक्की करू शकतो का, येणारा क्षण सांगून जाईल मित्रांनो. आपण तत्पूर्वी आपण पाहतोय इथे मात्र गणू फलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पंची उडा भूर, गेंद गई कोसो दूर. डीजे आपण पाहिलं खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. यावेळी मात्र शाहीच्या गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. त्यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो, गडू अगदी आला फलंदाजी मार्कडे, त्यांनी देखील आपला स्ट्रोक लावायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. पुढच्या क्षणाला शाहिद कशा प्रकारची गोलंदाजी कमबॅक करेल का,
इथे देखील पाहिलं तर हा देखील एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा पाहिलं तर पंचाणी उजवी सोडून जाण्यादरम्यान अवांतर धावसंख्येत एकनी भर पडतीये. या एक धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 38 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं तर शाहिदला मात्र मी मगाशीच म्हटलं की थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे की 15.5चं सरासरी चालली आहे आणि अशा वेळी षटक हाताळण्यासाठी शाहिदला मात्र आमंत्रित केलंय. इथे उलटाच पद्धतीचा चेंडू इथे देखील पाहिला तर मिड विकेटच्या वरून मोठा फटका लगावला गेलाय. इथे फायर होतोय. पाहायला ना 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतात. डीजे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती इथे मात्र लॉंग ऑफच्या हे जे ट्रॅव्हल झालं इकडे मात्र पाहतोय तर अगदी एक धावेचा फटका लॉंग ऑफच्या एरिया रिझन मध्ये आपण पाहिलं. तिथे मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. एक धावेने धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहतोय 45 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आपण जर पाहिलं तर अगदी ज्या वेगाने अगदी पाहिलं ना 15ची सरासरी नक्कीच या मैदानावर गाठली जातीये. परंतु शाहिद मात्र बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यामध्ये 2 षटकार खर्च केले आहेत. इथे मात्र गडू ऑन फायर झालाय परंतु गणेश पारांगे देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत. याच्यामध्ये त्याचे 3 षटकार देखील पाहिलेत. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न तिकडे पाहतोय. तिकडे बॅकवर्ड क्षेत्रक्षण तैनात आहे. तिकडे चांगल्या प्रकारे फेकी येईल तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पुढले सरसावती आहे. या 2 धाव्याने धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुन्हा एकदा 2-2 धावा अशा एक धावा मिळतच जात आहेत. परंतु स्कोर बोर्ड हलतं ठेवलंय. परंतु शाहिदला मात्र थोडीशी करामत करावी लागेल. काहीतरी चमत्कार घडवावा लागेल कारण की चांगल्या प्रकारचा रोखण्याचा प्रयत्न नक्की करणं गरजेचं आहे. अशा वेळी जर पाहिलं तर शाहिद कशा प्रकारची गोलंदाजी करेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या अगदी पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी शाहिदकडून अपेक्षा होती. कर्णधारांनी चेंडू त्याच्याकडे सोपवला होता. परंतु यामध्ये देखील 2 षटकार नक्की खर्च केलेत. रिव्हर्स अटेंड करतोय. यावेळी नो मॅन लँड मध्ये अगदी पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा येईल पाहिलं जातंय. तर पाहिलं जातं इकडे षटकार आहे की चौकार आहे. पंच नक्की तटस्थ आहेत. तोपर्यंत डिसिजन येईल. पंच पाहण्यासाठी जात आहेत. आपण जर पाहिलं तर इथे फटका जर पहिला मोठा फटका रिव्हर्सिव्ह अटेंड केला. यावेळचा फटका जर पाहिला तर अगदी लेफ्ट हँड बॅट्समन राईट पद्धतीचा खेळला आणि इथे मात्र मोठा फटका लगावला गेला. आपण पाहिलं ना तर चांगल्या प्रकारचा मोठा फटका पाहतोय. या 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर पाहिलीत तर 53 धावसंख्या आपण पाहतोय. इथे पाहिलं तर स्वयंसेवकाने अगदी सीमारेषेलगत थांबायचंय. परंतु आपण जर पाहिलं काय पाहिजे वाईट पाहिजे पण इथे बघा थर्ड अंपर आहे. हा तर थर्ड इथे मात्र सीमारेषेलगत सर्व बेंचेवडीच्या स्वयंसेवकांनी सीमारेषेलगत थांबायचे. थोडंसं सहकार्य असावं. लहान मुलं असतील. तेज मांडवकर आपण पाहतोय. हा तिकडे तेज मांडवकरनी मात्र डिसिजन दिलेला आहे. तिकडे सांगितलंय हा कणकणी षटकार आहे. परंतु आता मात्र बघूया वाईट स्वरूपाचा चेंडू आहे की कसा डॉट पद्धतीचा चेंडू आहे. इथे मात्र इथे मात्र चेंडू वाईट स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय उन्हाचा तडाखा तेवढाच पडतोय. आपण पाहिलं तर आता थंडीचा महिना आहे. तिथपर्यंत आपण पाहिलं तर मार्गशीर्ष महिना चालू आहे. याच्यामध्ये थंडी असते आणि दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा तडाखा असतो. अशा वेळी मॅचेसचा आनंद नक्की सर्व क्रीडारसिक घेत आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आज स्पर्धेचा आपण पाहतोय. सामन्याला नक्की सुरुवात पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना लढत आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण बघूया या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवलाय. आपण पाहतोय फटक्यात होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. डीजे
धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 60 धावसंख्येचा पल्ला पाठ केला. आपण जर पाहिलं ना तर शेवटचं डेथोर स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं गोलंदाजी मार्ककडे 55 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आपण पाहिलं तर मिथिलेश आपण पाहतोय कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना करेल तो इथे मात्र पाहणं योग्य असणार आहे. गणू मात्र मैदानामध्ये आपली ठसा उमटवून आहे. चांगल्या प्रकारचे 2 स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पाहिलं ना तर अगदी एक नजाकत आहे मित्रांनो. अगदी आपल्या बॅटला जर पप्पी घेणं किंवा काय इथे मात्र चुंबन करतोय, कारण की या बॅटवरच पूर्णपणे त्याची ही आपल्याला असलेला खेळ साकारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु 55 जर्सी नंबर परिधान केलेला खेळाडू मिथिलेश आपण पाहतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाद मागितली जाते. अशा वेळी सुंदर पद्धतीचा चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काहीसा समजला नाही, मारण्याचा मनसुबा केला होता. त्या क्षणाला आपला डोळे अगदी नेत्र बंद केले, परंतु सांगितलं की हा अगदी छोटूचे चेंडू सुरेख पद्धतीचा येतोय. पुढच्या क्षणाला होतं की वाट पाहिली जाईल. अशा प्रकारचा चेंडू पुन्हा येणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीची फलंदाजी होऊ शकते. परंतु मिथिलेशच्या मनामध्ये देखील वेगळं चालू आहे मित्रांनो. आपण जर पाहिलं ना तर देखील तो देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी या व्हेरिएशनवर करू शकतो. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बनवलाय आणि इथे मात्र मिड विकेटच्या रिझर्व्ह मध्ये अरबाज खान जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्की मिळाली गेली आहे. आणि या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 61. आपण पाहतोय ना 61 तीन गडीच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर अशा वेळी जर पाहिलं तर नक्कीच डेस्टोर स्पेशल ज्याला म्हटलं जातं तसं मात्र गोलंदाज आपण पाहतोय मिथिलेश. इथे मात्र गणेश फारांगेला थांबवणं इम्पॉसिबल आहे मित्रांनो. या मैदानामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची 5 षटकार घेतलेत, चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे. आपण जर पाहिलं तर या मैदानामध्ये येणारे 4 चेंडू असतील, 4 चेंडूमध्ये किती धावा मिळवतील ते येणारं क्षण सांगून जाईल. परंतु मिथिलेश देखील सांगत असेल, अगदी पाहिलं तर ऑजियस आपण डॉक्टरचा संघ नक्की सांगत असेल की धावा कमी रोखणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर मात्र लॉंग लेगच्या दिशेने मात्र मोठा फटका लगावला जातोय 4 धावेसाठी. टीजे पाहिलं तर खरोखर इथे मात्र मॅचला वेगळी कलाटणी आणण्याचं नक्कीच काम करत आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी ठसा उमटवत आहे. गणेश फारंगेवर फायर झालाय, चांगल्या प्रकारचा एक मोठा फटका लगावला गेलाय. फुलटच पद्धतीचा चेंडू इथे मात्र बॅटचा कडा लागलाय. चांगल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. इथे मात्र पाहिलं तर एकच धावावर समाधान मानावं लागेल. मिथिलेशला जेवढं दाद द्याल तेवढी कमी आहे, कारण की 3 गोलंदाज थोडेसे महागडे ठरले. परंतु शेवटचं षटक जेवढ्या वेगावर स्वार आहे तेवढ्याच नियंत्रणबद्ध गोलंदाजी मिथिलेशकडून होतीये. कारण की ज्यावेळी माइंडसेट गोलंदाजी असे म्हणता येईल ना, त्यावर कधी कधी लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू आढळतोय, कधी अगदी स्लोअर वन कधी फास्टर वन. अशा प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्यावर टाकण्याचा नक्कीच इथे माणस आहे त्याचा, आणि तो माणूस मात्र नक्कीच परिधान करतोय. सुंदर पद्धतीचा ऑफ कटरचा मारा केला, ऍक्सेप्ट करवता. यावेळी मात्र पूर्णपणे गणू मात्र तयार होता की यावेळीचा चेंडू लेग स्पिचचा आला ना त्यावेळी मोठा फटका खेळायचा त्याच्याकडे माणूस होता. परंतु जर पाहिलं ना तर त्याला ऑफ कटर केला. यावेळी फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या अपोजिट मात्र इथे मिथिलेशच्या मनामध्ये चाललंय, आणि ते देखील दाखवण्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पाहिलं तर अगदी धावा मात्र खर्च केल्यात, कमी धावांचा कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. आपण डेथोर स्पेसिस ज्याला उगाच म्हणत नाहीये मित्रांनो, यावेळी देखील मात्र कंजूस गोलंदाजी करते. धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिली तर 67. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. काय मित्रांनो फलंदाजी. डीजे